चलो आलं का बेटा आन्सर सांगा की देऊ सांगून? देऊ सांगून? अरे सांगू का बेटा? सही जवाब. क्या बात, सही जवाब, व्हेरी गुड. बघा बघा, एका दुकानदाराजवळ एक साखरेची पोती होती. एकूण संख्या किती बेटा? एक्स. एक्स साखरेची पोती होती ना, संख्या किती होती? एक्स. आणि त्यांच्या वजनाची सरासरी किती होती बेटा? 75. मग त्यांचे जे पोते होते, एक्स पोते, त्यांच्या वजनाची जे बेरीज आहे ते किती होईल बेटा? 75x. म्हणजे सर्व पोत्यांची बेरीज, एकूण पोत्यांची बेरीज किती आहे? 75x. त्यापैकी 30 पोत्यांचे जे सरासरी वजन आहे ते 70 आहे. म्हणजे 2100 किलोग्राम. 2100 किलोग्राम हे 30 पोत्याचे वजन आहे. कोणापैकी? त्या एक्स पोत्यापैकी 30 पोत्याचे जे वजन आहे ते किती आहे? 2100 किलोग्राम. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का बेटा? नाही. आता उरलेल्या पूर्ण पोत्यांची संख्या एक्स, त्याच्यापैकी हे किती झाले? 30. तो उरलेले पोते किती? एक्स मायनस 30. समजले? या पोत्यांचे जे वजन आहे, उरलेल्या पोत्याचे सरासरी वजन किती आहे? 90. तर 90 गुणेला एक्स मायनस 30 किलोग्राम हे झाले उरलेल्या पोत्यांचे वजन. मान्य करता? मग मला सांगा की जर मी इथं असं लिहितो की एकूण पोत्यांचे जे वजन आहे ते 30 पोत्यांचे वजन अधिक उर्वरित पोत्यांचे वजन. उर्वरित पोत्यांचे वजन तुम्ही का गलत लिहिलं सांगा? एकूण सर्व पोत्यांचे वजन बरोबर 30 पोत्याचे वजन अधिक उरलेल्या पोत्याचे वजन. तर 30 एकूण पोत्यांचे वजन किती? 75x. 30 पोत्याचे वजन किती? 2100. आणि उरलेल्या पोत्याचे वजन किती? 90x मायनस 30. समजे का बेटा? मग 75x बरोबर 2100 अधिक 90x वजा 2700. हे समजलं का सांगा? मग काय होईल? मायनस 2700 बरोबरच्या तिकडे पाठवतो आणि 2100ला पण बरोबरच्या तिकडे पाठवतो. मायनस 2700 प्लस 2700 झाले. 2100 जे आहे ते मायनस 2100 झाले. चिन्ह बदल झाला. इकडे तर 90x ॲज इट इज आहेच. हे 75x बरोबरच्या तिकडे पाठवतो. मायनस 75 बात नाही. हा 90 मधून 75 गेले, 15x राहिले आणि 700 मधून 100 गेले, 600 राहिले. 15 बरोबरच्या इकडे आले. 15 चौक 60, 15 0 0. तर x ची जे व्हॅल्यू आली बेटा ते किती आली? 40. समजे का बेटा? तर तुमच्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे 40. समजे? अरे समजे का? चलो, तर 61 नंबरचा प्रश्न झाला बेटा. 62 त्याच टाइपचा आहे. 8वां प्रकार पण खत्म हो गया. एका वर्गातील 35 विद्यार्थी. देखो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन देखो. एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? 35. त्यांचे सरासरी किती? 16. तर सरासरी गुणेला एकूण संख्या बरोबर होते बेरीज. 16 पंच 80 चे 0, हातचे आले 8. 16 त्रिक 48 अधिक 8 56. तर 560. मग झालं बेटा? नाही समजलं एवढं? ठीक आहे. तर हे काय झालं? 35 विद्यार्थ्यांची सरासरी 560 आहे. उसके बाद 21 त्यामधील या 35 मधील 21 विद्यार्थ्यांची जे सरासरी वय आहे ते 14 वर्ष आहे. 21 चौक 84 चे 4, हातचे आले 8. 21 एक 21. बरोबर आहे. मग काय म्हणते बेटा? सरासरी वय 14 झाले. आता उरले किती? तर 35 मधून 21 गेले तर 14 उरले. या 14 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? तर जिसका कोई नहीं होता उसका एक्स होता है. मग या 21 चे तर आले 294. पण उरले किती बेटा? 35 पैकी 21 तर झाले, उरले किती? 14. तर या 14 ची सरासरी किती आहे? एक्स. म्हणजे यांची बेरीज किती? तोच आपला जुनावाला महत्वाचा फॉर्म्युला की सर्वांचे वजन बरोबर. वजनाचीच गोष्ट सुरू आहे का वयाची? वय. ठीक आहे, ठीक आहे. सर्वांचे वय बरोबर 21 विद्यार्थ्यांचे वय अधिक 14 विद्यार्थ्यांचे वय. बरोबर. तर मग हे 35 विद्यार्थ्यांचेच ना सर्व म्हणजे. हा, तर सर्वांचे वय किती आहे बेटा? 560. आता 21 चे वय किती आहे बेटा? 294. आणि हे 14x काय आहे? 14 विद्यार्थ्यांचे वय. तर हे 294 बरोबरच्या तिकडे जाईल. तर 560 मायनस 294 बरोबर 14x होईल. 4 अधिक 6 10, 10 अधिक 0 10 आणि 5तून 3 गेले 2 राहिले. तर बरोबर किती आला बेटा? 14x. तर x बरोबर किती आला? 14. 14 एक 14. 26 मधून 14 गेले, 12 राहिले, वरून आले 6. 4
9 36 म्हणजे 19. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं सही जवाब. समजले का बेटा? सेम प्रश्न आहे, फक्त याच्यात एक वेगळा आहे, त्याच्यात एक वेगळा होता, है ना.